15,000पर्यंत ते 25-30 हजारापर्यंत हा ड्रेस भेटतो। पण हा ड्रेस घातलाच पाहिजे। ही आमची वेशभूषा आहे, ही आमची शान आहे। हे टोपली आणि हे घुगरी, जे वरचं जे घुगरी म्हणतात त्याला, हे टोपली म्हणतात। हे टोपली म्हणजे मंगळसूत्र आहे, नवऱ्याचा वेशभूषा। ही ज्यावेळेस मरतो त्यावेळेस ही वरची टोपली काढून दिली जाते, म्हणजे ते मंगळसूत्र आपण जसं काढतो त्या पद्धतीने हे काढून टाकतात। हे आमचे ड्रेस आधीपासून पहिल्यापासून हाय, हे ड्रेस वेशभूषा आहे। हे वेशभूषा कमीत कमी 15,000पर्यंत ते 25-30 हजारापर्यंत हा ड्रेस भेटतो। पण हा ड्रेस घातलाच पाहिजे। याचं मतलब हे जे ह्याला म्हणतात घुंगटो। घुंगटो कशासाठी, म्हणजे याच्यावर काचं का लावतात? आम्ही भटकत आणि जंगलामध्ये राहणारे लोक, त्याच्यामुळं वाघ सिंह ह्याच्यामध्ये फोटो दिसून त्याचा स्वतःचा मला किती वाघ दिसतात म्हणून ते पळून जावं ह्याच्यासाठी ह्याच्यामध्ये काच लावतात। ह्याच्यामध्ये पैसे लावायचं कारण की हा समाज व्यापारी समाज होता। या देशाहून त्या देशावर व्यापार करत होता किंवा जगासाठी आयात निर्यात करत होता। त्यावेळेसपासून यांच्याकडे पैसा वगैरे खूप राहायचा, पण हे पैसे ठेवायचे कुठे? म्हणून हे कुठं आपल्या ओढणीवर लावायचं, आपल्या त्या ब्लाऊजवर लावायचे, असे ह्या प्रकाराने हे लोक हे समाज आमच्या ह्याच्यामध्ये सातत्यानेही कपडे घालावंच लागतं। हे आमची वेशभूषा आहे, ही आमची शान आहे। परंतु आजच्या जमान्यामध्ये सध्या या परेडमध्ये कोणी घालत नाहीत, तरीसुद्धा आमचे गोर बंजारा समाजाचे काही कार्यकर्ते आमच्यासारखे भजनामध्ये किंवा सातत्याने काही सांगून काही लोक आमचे पारंपरिक हे वेशभूषा आता नवीन पण घालतात आणि हे घालायची आम्हाला गरज आहे। हे लोक आम्ही विमुक्त भटक्या जाती असल्यामुळे जगामध्ये आम्ही फिरत राहतो आणि हे टोपली आणि हे चांदीचे आहेत, हे पूर्ण चांदी आहे प्युअर, आणि ह्याची किंमत कमसे कम 25 ते 30 हजार रुपयेपर्यंतची किंमत असते। हे टोपली आणि हे घुगरी, जे वरचं जे घुगरी म्हणतात त्याला, हे टोपली म्हणतात। हे टोपली म्हणजे मंगळसूत्र आहे, नवऱ्याचा वेशभूषा। ही ज्यावेळेस मरतो त्यावेळेस ही वरची टोपली काढून दिली जाते, म्हणजे ते मंगळसूत्र आपण जसं काढतो त्या पद्धतीने हे काढून टाकतात। आणि हे दोन्ही जोडे राहतात, कोणी 4 घालतात, कोणी 2 घालतात। अशी ही आमच्या समाजाची परंपरा आहे, आमच्या समाजाची वेशभूषा आहे। आमच्या समाजाला ह्याची सातत्याने गरज असते आणि हे समाज विमुक्त भटक्या असल्यामुळे या ग्राउंड त्या आता सातत्याने एका ठिकाणी राहिलात आणि एका गावोगावी आता सध्या तंडे म्हणून एका जागी राहतात। परंतु अगोदर या गावाहून त्या गावावर असे आयात निर्यात करत मीठ जे विकतो ते मीठसुद्धा आमच्या समाजच सर्व समाजांना आणून देत होता। गेरू, पुन्हा अन्नधान्य, विदेन मिलिटरीसाठी दारुगोळासुद्धा हा समाज देत होता। आणि जगामध्ये हा समाज पूर्ण भारतात नाही, पूर्ण जगामध्ये आहे, हा मोठा समाज आहे, सर्वात श्रीमंत समाज गाजलेला।